स्पर्धेमध्ये खेळायचा असेल किंवा आपल्याला एंट्री हवी असेल तर आपण संपर्क करू शकता. संदीप लोहर, करण सावंत, शुभम कांबळे. चला जुगाव टीमचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत आलाय तर अथर्ववेट कोपर घेणे तुमचा एक्स्ट्रा प्लेअर द्या प्लीज. अभि शिंदे. आजच्या या दिवसातला हा दुसरा सामना आपल्यासमोर रंगतदार अवस्थेमध्ये असेल पाहायला मिळतोय. तो म्हणजेच अथर्ववेट कोपर घेणे त्याच्या विपक्षामध्ये खेळताना दिसतील आपल्याला वियांश एट जोगाव असा सामना रंगणार आहे. चला का मॅच सुरू करायचे पंच. चला मॅच चालू करायची आहे पंच. पहिला सामना खूप चांगल्या पद्धतीचा राहिला. गावदेवी वाशीगाव टीमने तो सामना जिंकला. पुढच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि अष्टविनायक एट तुर्बे टीमने खूप चांगला खेळ केला. अल्लीली मात्र खूप चांगली फाईट केली. 6 बॉलमध्ये 24 धावा बनवायच्या होत्या पण 3 बॉलवर 3 चौकार मारले. त्यानंतर चांगला चेंडू हाताळला जय सुतारने आणि ती मात्र मॅच जिंकली गावदेवी वाशीगाव टीमने. त्यांनी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. जाऊया मैदानाच्या दिशेने. आता दुसऱ्या मॅचला होते सुरुवात. तर नाणेफेक जिंकली ती म्हणजे अथर्ववेट कोपरखेने टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केले. वियांश एट जोगाव या टीमला स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात किशोर, नॉन स्ट्राईक एंडला सिद्धेश आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी कोपरखेने टीमकडून आपल्याला पाहायला मिळतात या टीमचे परफेक्ट ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतात. सुशांत. शिवसेना चषक 2025 मध्ये मागच्या हप्त्यामध्ये झालेला खूप चांगला खेळ ह्या देखील खेळाडूंनी केला. सेमीफायनल मध्ये देखील टीम आपली पोहोचली होती पण तदनंतर सेमीफायनल टीम पराजित झाली. पण खूप चांगला खेळ पाहायला मिळाला सुशांतच्या माध्यमातून. पहिलाच बॉल खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतात. किशोरच्या माध्यमातून बॉल टॅप करायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. चला पंच डॉट बॉल आहे ना त्याचा. चला डॉट बॉल आहे. डॉट बॉलने सुरुवात या मॅचला झाली आहे. स्ट्राईक एंडला किशोर आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक एंडला सिद्धेश. ही जोडी मात्र 4 षटकाचा पहिला सामना. पहिल्या फेरीतील हे सामने 4 षटकाचे होतील आणि दुसऱ्या फेरीतील सामने हे म्हणजे 3 षटकाचे होतील याची नोंद घ्यायची आहे. सुशांत पहिलं षटक हातात. पहिला चेंडू खूप चांगला हाताळला. किशोरला मात्र बीट करण्यामध्ये यशस्वी झालेत. पुढचा बॉल यॉर्कर आणि बॅटर आउट. पहिला धक्का किशोरला. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला सुशांतच्या माध्यमातून. खोलवर पडत चेंडू मात्र टॅप करण्याचा प्रयत्न बुंद्यामध्ये टाकला. यॉर्कर चेंडूचा वापर केला गोलंदाज सुशांतने आणि किशोरला महागारी परतवलेत. कुठली धाव न बनवता बॅटर आउट झालेत किशोर. धाव संख्या ती म्हणजे 0. एक गडी बाद. बॉल झालेत आतापर्यंत 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. सुरेख सुरुवात. 4 षटकाचा सामना. 2 बॉल आतापर्यंत सुशांतने हाताळलेत. राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होतील. स्ट्रायकेटला न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. मंथन पाटील. खूप चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. 22ची एक धाव मिळेल. टीमची धावसंख्या ती एक गडी बाद. खूप चांगलं षटक सध्यापर्यंत चालू आहे. 3 बॉल आतापर्यंत हाताळलेत. फक्त यांनी एकच धाव खर्च केली. खूप चांगला फटका बॉल चाललाय गोषकी क्षेत्रामध्ये. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 2. यावेळेचा देखील फटका खूप चांगला आहे. ऑन साईडला अभि शिंदे इन ऍक्शन मध्ये चांगली फिल्डिंग करतायत. अजून एक डॉट बॉल. 5 बॉल आतापर्यंत सुशांतने हाताळले आणि 2च धावा खर्च केल्यात.
यावेळेस लाईन पावेल, लाईन मिस केली, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल रिलीज झालाय. अवंतर धावाने भर केली जाईल. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊ. व्हाईट प्लस आहेत म्हणजे 2 धावा भेटते. 4 रन आहेत धाव फलकावर. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक. खूप चांगला बॉल यावेळेस देखील शेवटच्या बॉलवर क्लीन बोल्ड, बॅटर आउट. या षटकामध्ये 2 गडी महागारी परतवण्यामध्ये यशस्वी झालेत गोलंदाज आणि खूप चांगलं षटक म्हणावं लागेल. ते म्हणजेच अथर्व 8 कोपरखेरणे टीमसाठी. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या ते म्हणजे सुशांतने 4 आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत. आणि आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय, स्ट्राईक एंडला सिद्धेश. बॉल सोडून दिला, लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल रिलीज झालाय. अवंतर धावाने टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचते. दुसऱ्या षटकाला अवंतर धावाने सुरुवात. दुसरं षटक विजय. शेपट करून खेळायचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ होत नाही आणि बॅटर होतील आउट. धक्का क्रमांक 3. धावसंख्या येते फक्त 5 वर 3 गडी बाद अशी अवस्था पाहायला मिळते. ते म्हणजेच विहांश 8 जोगाव टीम बॅटिंग करत असताना खराब क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये. 3 बॅटर आतापर्यंत माघारी परतलेत. 5 या धावसंख्येवर आता पार्टनरशिप बिल्ड करावं लागेल धावसंख्या करायची असेल या मॅच मध्ये. कारण की कोपरखेरणे टीमकडे खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे. अभिष शिंदे सारखा खेळाडू त्याच्या टीम मध्ये आहे. खूप चांगली बॅटिंग करावी लागेल आता मात्र जुगाव टीमला. हा बॉल सोडून देण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतात दीपेश. यावेळेस देखील खूप चांगला बॉल, फटका फसलाय. अजून एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 3 बॉल अखेरीस 5. पुढचा बॉल हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला आणि बॅटची एज आणि फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक 4. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 5. खूप चांगली गोलंदाजी करतात अथर्व 8 कोपरखेरणे. पहिले षटक सुशांतने हाताळला, 2 गडी बाद केले, फक्त 4 धावा खर्च केल्या. विजय आतासाठी गोलंदाजी करतात. त्यांनी अवंतरची फक्त 1 धाव खर्च केलेत. 2 विकेट आलेत. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 5. 4 बॉलचा खेळ झाला. 2 बॉल अजूनही शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतात निखिल. थोडंसं बॅकफुटला आहे टीम विहांश 8 जोगाव. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या प्रगतीपथावर आणि धावसंख्या ती फक्त 5. खूप चांगला फटका ऑन साइडला, खराब फिल्डिंग, महत्वपूर्ण 4 धावा आहेत. निखिलच्या बॅटमधून हा चौकार आलाय. खूप चांगला फटका होता, धावसंख्येची नितांत गरज होती जोगाव टीमला आणि निखिलच्या बॅटमधून हा पहिला चौकार आलाय. टीमची धावसंख्या 9 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव मिळेल. षटक क्रमांक 2 संपतायत. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये आणि टीमची धावसंख्या धाव फलकावर फक्त 4 गडी बाद 10. तो तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज आता आदित्य. सध्या अथर्व 8 कोपरखेरणे टीमचा 2 षटकाचा विचार केला तर 10 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्या. 4 गडी माघारी परतलेत. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात सूर्या आधी निखिल जोडी सध्या बॅटिंग करतात. 12 बॉलचा काही शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा ते मात्र उभा करावे लागतील जोगाव टीमला. यावेळेचा चेंडू आपण पाहत आहे व्हाईट +1 नो +1 अशा 2 धावा अंकित केल्या जातील आणि टीमची धावसंख्या ती म्हणजे 12. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. सूर्याच्या बॅटमधून हा चौकार आलाय. धावसंख्येची नितांत गरज आहे विहांश 8 जुगाव टीमला आणि त्याचा प्रयत्न करताय. पहिल्याच बॉलवर आदित्यचे आक्रमण केले सूर्याने आणि 4 धावा आल्या. टीमची धावसंख्या 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. हा देखील बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा नीट ताळमेळ होत नाहीये. तत्पूर्वी सिंगल मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. 1 धाव आली. टीमची धावसंख्या 17. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. टीमची धावसंख्या 17. विहांश 8 जुगाव या टीमला जर कोपरखेरणे टीम बरोबर 2 हात करायचे असेल मॅच मात्र आपल्याला
अतिशय चांगली पाहायची असेल तर तुम्हाला धावसंख्येतून बनवावं लागेल. तो प्रयत्न करतील निखिल आणि सूर्या. बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. ऑप्शनच्या बाहेर बॉल हा रिलीज झालाय. अवंतर धाव खर्च केली जाईल. गोलंदाज आदित्यच्या माध्यमातून टीमची धावसंख्या ती 18. हा बॉल देखील सोडून दिलाय. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा पंच कळवतात खराब चेंडू आहे. अजून एक अवंतर धाव खर्च केली जाईल. टीमची धावसंख्या ती 19. 4 गडी बाद. खूप चांगला फटका, खूप चांगली फिल्डिंग. मात्र ऑफड्राईव्हचा फटका, धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाजीचं निखिल धावच्या स्वरूपात बाद होतील. 5वा धक्का जोगाव टीमला लागतोय. धावसंख्या ती म्हणजे 19. 19 धावसंख्येवर हा 5वा गडी बागारी परत निखिल एक चौकार त्यांनी ठोकला. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेत. न्यू बॅटर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत मयूर भोईर. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. महत्वपूर्ण जोडी असेल टीम जोगावसाठी. इथून धावा बनवायच्या आहेत. तुम्हाला या मॅच मध्ये आपल्याला टफ फाईट करायची असेल कोपरखिंडी टीमला. खूप चांगला फटका समोरच्या दिशेने सूर्याच्या बॅटमधून. अजून एक चौकार येतोय. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय सूर्याच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. 4 धावा. टीमची धावसंख्या आता पुढे जात असताना खूप चांगला फटका सूर्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 23 धावसंख्या जाऊन पोहोचते. 4 बॉलचा खेळ झालाय आणि टीमची धावसंख्या 23. 5 गडी बाद. यावेळेस देखील फटका खूप चांगला आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते सुशांतच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता पाहताय आपण. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक. 1 बॉलचा खेळ शिल्लक 3ऱ्या षटकातील. खूप चांगला बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. फटका फसला. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. डॉट बॉलची सांगता. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटका अखेर टीमची धावसंख्या ती म्हणजे 5 गडी बाद. वियांश 8 जोगाव 23 धावसंख्येवर जाऊन पोहोचते. 6 बॉलचा आता खेळ मैत्र मैदानात शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये आता चार्ज घ्यावा लागेल. धावसंख्या चांगली म्हणजे धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये मयूर आणि सूर्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. स्ट्राईकला न्यू बॅटर आपल्याला पाहायला भेटतात मयूर भोईर. आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी टीमचा कॅप्टन अभि शिंदेला आपण पाहताय. टीमचे कर्णधार आहेत आता गोलंदाजीसाठी आलेत. खूप चांगलं क्रिकेट ते देखील खेळतात. तिन्ही फॉर्मॅटमध्ये गोलंदाजी असो फलंदाजी फिल्डिंग तिन्ही फॉर्मॅटमध्ये खूप चांगला खेळ राहिला आहे अभि शिंदेचा. अनेक स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहिला अभि शिंदेला. पुढचा बॉल. यावेळी चालक्यातून खेळण्याचा प्रयत्न. धाव घेण्याचा प्रयत्न देखील यशस्वी झालाय. सिंगल घेऊन मात्र स्ट्राईक रोटेट केली मयूर भोईरने. सूर्याने आतापर्यंत 2 चौकार या मॅच मध्ये ठोकलेत म्हणून त्याला स्ट्राईक देणं खूप इम्पॉर्टंट होतं. तेच केलं मात्र मयूर भोईरने. स्ट्राईक एंडला पाहता आपण सूर्याला. तर टीमची धावसंख्या 24. टॅप करण्याचा प्रयत्न. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला अभि शिंदेच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 24. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 4 बॉल अजूनही शिल्लक. खराब चेंडू हाताळलाय. नो बॉलची घोषणा पंच करतात. अवंतर धाव मिळेल. 2 बॉल आतापर्यंत अभिने खूप चांगले हाताळल्यात. हा बॉल खराब हाताळलाय. अवंतर धाव मिळेल. यावेळेस देखील चेंडू खूप चांगला पाहायला मिळतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न बॅटर आपण पाहताय सूर्याचा झाला. पण डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या ती 25 धावा. स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न. टॅप केलाय. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक चौकार येतोय सूर्याच्या बॅट मधून. संघर्ष करतायत. संघर्षातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतायत आणि 4 धावा आल्यात. खूप चांगला फटका पाहताय. टीमची धावसंख्या ती म्हणजेच 29 याकडे जाऊन पोहोचते. 5 गडी बाद. सूर्या मात्र खूप चांगली बॅटिंग करतात. आपल्या टीमसाठी महत्वपूर्ण धावा जमवत आहेत. हा बॉल देखील स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न. ऑन साईडला चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि 5 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या ती म्हणजेच 30 या आकड्यावर जाऊन पोहोचते. शेवटचा 1 बॉल शिल्लक. स्ट्राईक एंडला पाहायला भेटत आपला मयूर भोईर. अभि शिंदे शेवटचा बॉल. या इनिंगचा हा शेवटचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज अभि. फटका खूप चांगला आहे. स्ट्राइक अँड डिलिव्हर अखेरच्या बॉलवर मयूर भोईरच्या बॅट मधून हा तडाखा. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आपण पाहता 24 बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि टीमची धावसंख्या ती 34 आणि 35 धावेचं टार्गेट इथे सेट केलंय. ते म्हणजेच वियांश 8 जोगाव या टीमने
अथर्व एट कोपर खेळणे संघासमोर. तर थोड्याच वेळात काही मान्यवरांचं शुभागमन होणार आहे. चला मॅचला आपण सुरुवात करूया. थोड्याच वेळात मान्यवरांचं देखील शुभागमन होणार आहे. आदरणीय अजय गायकवाड साहेब, ॲडव्होकेट ॲडव्होकेट बहुजन वंचित बहुजन आघाडी मोरा करण्यासाठी स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता अभि शिंदे. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये अनेक बॉक्स क्रिकेटमध्ये खेळाडू आपण पाहिलेत, त्यामध्ये अजून एक स्टार प्लेयर अभि शिंदे. अनेक स्पर्धा गाजवल्यात, अनेक स्पर्धेमध्ये आपली छाप सोडली आहे आणि या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीचा खेळ राहील ते देखील पाहण्यासारखं असेल. पहिला बॉल नकारात्मक हाताळलाय, दिशा दिली नो प्लस वन, अशा 2 धावा इथे खर्च केले जात आहेत. गोलंदाज आपल्याला पाहू शकतात सूर्या, आणि खूप चांगली बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये. आपल्या टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण धावा त्याने जमा केल्या आणि आता गोलंदाजीसाठी ते आता सज्ज झाले आहेत. पहिल्याच बॉल हाताळत असताना अवंतर खर्च केली आहे, ते म्हणजे 2 धावा. खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अभि शिंदे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट, टीमची धावसंख्या ती 2. खूप चांगला फटका समोरच्या दिशेने अभि शिंदेच्या बॅट मधून आलाय. हा मॅच मधील पहिलाच चौकार. DJ Satish in the mix. खूप चांगला फटका 35वा बनवाच्या विजयासाठी, आणि अभि शिंदेच्या बॅट मधून हा पहिला धमाका आलाय. पुढचा बॉल फुलटोस. अभि शिंदे चुकीला माफी देणार आहे, सरळ फेकून दिला बॉल सीमारेषेच्या बाहेर. अभि शिंदेच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार.
टीमची धावसंख्या 11 धावा. का बॅटिंग सध्या मैदानाच्या मध्ये अभि शिंदे करतायत. खूप चांगला फटका लागवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा टायमिंग मिस झालाय. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या ती म्हणजेच 12. शेवटचा आता एक चेंडू शिल्लक. 35 धावा बनवायच्यात, 12 धावा झाल्या. माध्यमातून फटका फसला. अभि शिंदेचा षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या ती बिनगडी बाद 12 धावा. नुकतंच ज्यांचं असं आगमन झालंय, महासचिव वंचित बहुजन आघाडी तुर्भे विभाग आदरणीय अजय गायकवाड साहेब यांचं नुकतंच आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करीत आहोत. मिशन मॅन विनोद निकाळजे साहेब चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. दुसरा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतदार होते. एका बाजूला जुगाव आणि त्याच्या विपक्षामध्ये कोपर खेळण्याचा सामना. बॉल सोडून दिलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपेश पहिला चेंडू मात्र खराब हाताळलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल रिलीज झालाय आणि अव्वंतर धाव खर्च केली जाईल. टीमची धाव संख्या ती 13. यावेळेचा फटका पाहू शकाल. खूप चांगला फटका. ऑन साईडला चांगली फिल्डिंग. टीमची धाव संख्या 14 आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. दीपेश चांगली गोलंदाजी करावं लागल्या मॅच मध्ये. निर्णायक षटक पाहायला मिळतंय. पुन्हा स्टेपआउट करून खेळायचा प्रयत्न. फटका फसलाय. मयूर भोईर चांगली फिल्डिंग करतात. बॅटर आउट. विशालला आता सुशांतला मात्र महागारी परतावं लागेल. पहिला धक्का कोपरखेरणे टीमला लागला तो म्हणजे 14 या धावसंख्येवर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अखेरच्या बॉलवर ज्या बॅटरनी चौकार ठोकला मयूर भोईर यांच्या माध्यमातून खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला या षटकातला. टीमची धावसंख्या 14. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अक्षय, अभि आणि अक्षय ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळते आपल्याला. आणि दुसऱ्या षटकामध्ये दीपेश 2 बॉल आतापर्यंत हाताळलेत खूप चांगल्या पद्धतीचे. टीमची धावसंख्या ती 14. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल थांबणार नाही. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभि शिंदेच्या बॅट मधून अजून एक चौकार. 4 धावा. 4 धाब्याच्या मदतीने आता टीमचे धाव फलक जाऊन पोहोचते म्हणजे 18 या आकड्यावर. खूप चांगली बॅटिंग करतात अभि शिंदे या मॅच मध्ये. बॉल सोडून दिला. लेग स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झाला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अवंतर धाव खर्च केली जाईल. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचेल आता 19 या आकड्यावर. हा बॉल देखील खूप चांगला फटका आहे. बॉल जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार अभि शिंदेच्या बॅट मधून येतोय. टीमची धाव संख्या 23 याकडे जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा खराब लाईन. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल रिलीज झाला. पुन्हा एकदा अवंतर धाव खर्च केली जाईल. टीमची धाव संख्या 24. 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. टीमची धाव संख्या 24. पुन्हा एकदा खराब लाईन. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झाला. अजून एक अवंतर धाव खर्च केली जाईल. खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ते म्हणजे विहान शेठ जुगाव या टीमच्या माध्यमातून. आणि जवळजवळ या मॅच मध्ये पकड निर्माण करतायत अथर्वैट कोपर खेळणे. दुसरा सामना आजच्या दिवसातला आपल्या समोर पाहायला मिळतोय. विहान शेठ जुगाव विपक्षामध्ये अथर्वैट कोपर खेळणे. नाणेफेक जिंकली होती. अथर्वैट कोपर खेळणे टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय अक्षरशः यशस्वी ठरतोय. यावेळेचा बॉल देखील सोडून दिलाय. पुन्हा एकदा अवंतर धाव खर्च केली जाईल. गोलंदाज थोडासा खर्चिक ठरतात दीपेश. 4 बॉल झालेत आतापर्यंत. हा बॉल चांगला आहे. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते आणि बॉल येतोय निर्धाव. टीमची धाव संख्या 26. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे दुसऱ्या षटकातला. फटका फसलाय. टायमिंग नाही या बॉल मध्ये. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धाव संख्या ती 27. तर 2 षटकाचा खेळ झाला आणि टीमची धाव संख्या धावफलकावरती म्हणजेच 27. आणि आता 12 बॉल मध्ये अथर्वैट टीमला धावा करायच्या ते म्हणजेच 8. 12 चेंडू 8 21 मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. मंथन पाटील पहिलाच बॉल खराब हाताळला. वाईट +1 अशा 2 धावा अंकित केले जातील. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचेल 29. विजयासाठी बनवायच्या तर फक्त 6.
बॉल शिल्लक असेल तुमच्याकडे 12. व्हाईट बॉलला पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा. टीमची धावसंख्या 30. खूप चांगला फटका समोरच्या दिशेने बॅटरच्या बॅटमधून आला हा चौकार आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 34. फक्त एक धाव सामना जिंकण्यासाठी बनवायची ती म्हणजे अथर्व 8 कोपरखेने टीमला. 12 बॉल आपला एकच बॉल झालाय. डॉट बॉल येतोय. हा सामना संपेल आम्ही मान्यवराचा शुभ सन्मान करणार आहोत आणि हा सामना जिंकलाय अथर्व 8 कोपरखेने टीमने. वेल प्लेड. आणि वियांश 8 जोगाव आपलं अभिनंदन. आपण आला त्या स्पर्धेमध्ये आपण शोभा वाढवली त्याबद्दल आपला आभार. विमाने देश उतरला एका विनाच्या डोकावर माझ्या विमाने देश उतरला एका विनाच्या डोकावर चला वाशीगाव आणि कोपरखेने आपण कॅप्टन लगेचच यायचं टॉससाठी. गावदेवी वाशीगाव. आणि तत्पूर्वी आपण जे मान्यवर उपस्थित झाले त्यांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. तर मी विनंती करेन प्रशांत कांबळे